मित्रांनो सकाळी 5 वाजता उठणार होतो तर वाजले 7-7:30 वाजले. आता आपल्याला जायचं आंघोळीला, फ्रेश व्हायचं आणि मग जायचं आपल्याला देवदर्शन करायला. आता विषय असा आहे की सगळीकडे थंड पाण्याची आंघोळ करावं लागणार आहे, दुसरं ऑप्शनच नाही. इकडे धुके झाले सगळीकडे. गरम पाणी बघूया कुठे भेटते का काकांच्या आशीर्वादाने. गरम पाणी भेटलं धर्मशाळा आहे, धर्मशाळेत जर गरम पाणी भेटलं तर ठीक, नाही तर मग बघूया थंड पाण्याची आंघोळ करून सकाळ सकाळी लवकर दर्शन करायचं. 10 नंतर म्हणजे भाविक भरपूर जण येतात, भक्तजण, त्यामुळे आम्हाला दर्शन लेट होणार. त्याच्यापेक्षा आत्ता कोण नसतं इकडे, सो सकाळ सकाळी पहिले दर्शन, पहिले आंघोळीची सोय करूया. हवी भेटेल का गरम पाणी कुठे? भेटेल. थंडी वाजते, गरम पाणी नाही भेटणार, थंड पाणी भेटेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चलो चलो चलो. हे आहे कळंदाता माता मंदिर, तिथे आम्ही काल रात्री स्टे केला होता. सकाळी आता स्टेशन आता पण निघालो आहे मंदिरामध्ये दर्शन पाय पडायला. तर मित्रांनो आपलं दर्शन झालं फुल पद्धतशीरमध्ये. सकाळ सकाळी आम्ही सकाळ सकाळी दर्शन केलं, त्यामुळे गर्दी पण नाही भेटली. ते बघा हे पाठी मंदिर आहे. आज फोटोज व्हिडिओज वगैरे अलाउड नाही, त्यामुळे आम्ही काढले नाही. मी आता आहे इकडे दत्त मंदिरमध्ये, दत्त मंदिर आहे इथे. दत्त मंदिरासमोर दर्शन एक नंबर झालं, एक नंबर म्हणजे एकदम क्लास झालं. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही जर इकडे येताय ना तर स्टेसाठी या. आदल्या दिवशी मस्त नाईटला स्टे करा इकडे आणि त्याच्यानंतर ना मग सकाळ सकाळी जेवढं अर्ली उठाय येईल ना, अर्ली मॉर्निंग, तेवढं दर्शन घ्या. बिकॉज तेव्हा गर्दी पण कमी असते आणि दर्शन पण खूप चांगलं होतं. हा असा मंदिराचा परिसर एवढा. इथे खाली गुप्त भीमाशंकर आहे. सो देखते अभी आपण जाते. सो आता मंदिरामध्ये दर्शन करता. आता मी चाललोय गुप्त भीमाशंकर या ठिकाणी. सो हा बॅनर आहे, वाट गेलेली डायरेक्ट. तर गुप्ता भीमाशंकर जाण्यासाठी जी वाट आहे ना बाबा, ती बघा बाबा पूर्ण एकदम नदीची वाट आहे. रस्ता कसला डेंजर आहे आणि हे दिशादर्शक आहे. बाप रे, अनुवानी देवाच्या दर्शनास दिखते ही. काय झरातून जायचं की काय? झरा बिरा पकडून जायचं की काय? रस्ता दिसत नाही कुठे. गॉड्स प्लॅन, चलो अभी क्या बोलेगा. सो इथून अशी वाट गेली आहे. ॲक्च्युली आम्हाला पण कन्फर्म माहिती नाही कुठे वाट आहे ती, पण साईडला असे जे कपडे बांधलेले आहेत त्याच्यावरून अंदाजा बांधता येईल की ही वाट असावी. तर मंडळी आपण चाललो आता गुप्त भीमाशंकर. विषय असा आहे की हे जंगलातून हा ट्रेक आहे. त्याच्या पुढे बोरगिरी पण आहे. बोरगिरीला एक वॉटरफॉल आहे. पाऊस राहिला तर तो बेस्ट आहे. नंतर हा असा जंगलातून ट्रेक. इव्हन कालपासून आमचं तेच चालू आहे, जंगल ट्रेक. हा बघा डोंगावळा, हे लवकर. हो हो हो, जंगल ट्रेक. आणि यावेळी जी जंगल ट्रेक तर बाबा विदाउट चप्पल आहे, बेकार हालत होणार आहे. देखते अभी क्या होतं है. स्टेट येऊन झाडं बिडं पडलेत, पायवाट नाही प्रॉपर. त्या पायवाट नसताना अशी विचित्र जागेतून ट्रेक करावं लागतोय, ते पण विदाउट शूज, विदाउट काय लावा ताकद.
ना तर मित्रांनो थोडं पुढं आल्यावर हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, साक्षी विनायक गणपती मंदिर. आणि इथून तर आपल्याला सरळ जायचं असं गुप्त भीमासाठी. इथून सरळ जसं आपण ज्या रस्त्याने आलो तो हा रस्ता. तर मित्रांनो इथून आपण आलो ते गणपती मंदिर, तिथून खाली उतरलो. आणि आमचे व्हिडिओग्राफर आवी महेंद्र कराम पण आता त्यांचे शॉर्ट्स घेण्यामध्ये बिझी आहेत. आता आपण आलो एका स्पॉट जवळ. या ठिकाणी पिंडीचा आकाराचा आहे. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालंय गुप्त भीमाशंकर. एकदम असं मला असं वाटतं, तर तो धबधबा आहे ना तिथे पण खाली आय थॉट की असू शकतं शिवलिंग. सो ह्या ब्लॉगमध्ये एवढंच करूया. आता आपल्याला मंदिराकडे जायचं, मंदिराकडे जाऊन टेंट काढायचं, टेंट काढून पुन्हा कर्जतच्या दिशेने वाटचाल सुरू करायचे. चला ठिकाणी खड्डे पडलेत ते थांबून बघून यायला लागतं आपल्याला. बाकी रस्ता आहे नॉर्मल. जर तुम्ही पदरगट मागे किंवा गणेशघाट मागे आलात तर तुम्हाला खूप लॉंग ट्रिप पडतो. आणि दुसरा एक रस्ता आहे शिडीघाट, तो इझी आहे पण तो थोडासा रिस्की आहे. तर तुम्ही आला तर पदरगट मागे या बाय गणेशघाटने. सो यावेळी आपला एक पॉईंट राहिला करायचा, तो म्हणजे भोरगिरीचा ट्रेक. सो आपण जेव्हा नेक्स्ट टाइम आपण येऊ तेव्हा भीमाशंकर, गुप्त भीमाशंकर आणि भोरगिरीचा ट्रेक तिन्ही पण आपण प्लॅन डन करू. तर मित्रांनो आता आम्ही जवळपास खालती उतरत होतो, तर आम्हाला पुढे मस्त असे सीन दिसले बघा. आपण दाखवतो. पुढे दुःख पसरले दुपारच्या 1:30 वाजताच्या टायमिंगला.
ही कसली धुकं पडली बघा भावानो. म्हणजे विचार करा ह्या वेळेचा पण आता जे क्लायमेट आहे ना ते जबरदस्त क्लायमेट आहे. फुल फॉगी आहे. या काय व्ह्यू दिसतो या जबरदस्त. तर तुम्ही लवकर लवकर व्हिजिट करा भीमाशंकरच्या ट्रेकला, कारण की नंतर धुकं दिसत नाहीत, खूप कमी दिसतात. भावून का सीन वाटतो बघा. वरती पूर्ण ढग जमा झालेत, मध्ये ऊन पडलंय आणि ह्या साईडला पुन्हा काळोख. तिला डोंगराचा बटचा पट्टा आहे. आपल्याला खालती जायचं आहे एकदम खालच्या साईडला खंडास विलेजमध्ये. त्या साईडला आहे तो पदरगडचा किल्ला. मस्त वाईब आहे. सावकाश उडी बोल मारू नकोस. सो बरं चालेल. थोडंसं आता मला भूक लागलेली आहे. आपण स्नॅक्स टाइम करूया. साईडी तू कधी घेऊन आला त्याच्या बॅगेतून काढ वेफर्स वगैरे चिप्स. ओके चला रे हमको भी देव थोड़ा थोड़ा सा. हमको भी देव. ये नाही सुटतं मग काय थोडंसं मग काय बाबा. बास थँक्यू आणल्याबद्दल. मंडा आपला आभारी आहे. सो आता आपण पोचलो पदरगडच्या पायथ्याशी. सो तो जो पट्टा होता तिथून ते तिथून असं चालत चालत पूर्ण एक राऊंड म्हणून इथे यायला लागतं या स्पॉटवरती. आणि मागच्या बाजूला आहे हा पदरगड. ह्याची वाट इथून पण एक वाट आहे आणि पुढे पण अशी वाट आहे. तुम्ही तिथून जाऊ शकता. संपूर्ण सह्याद्री आहे पट्टा. आणि ह्याची आणखी एक वाट होती आपल्या भीमाशंकरला जाण्यासाठी. ती मला दाखवतो बघा शिडीघाट मार्गे. सो तो जो दिसतोय तुम्हाला तुम्ही दाखवतो. ती जी वाट आहे अशी ती जाते शिडीघाट मार्गे भीमाशंकरला. पण सध्या तो तुटलेली वाट आहे त्यामुळे तिकडे जास्त पब्लिक जात नाही कोण. सो मोस्टली पब्लिक याच रूटने येते पदरगड मार्गे वाया भीमाशंकर. संपूर्ण डोंगराचा पट्टा त्याच्या मागे दुसरा पट्टा. सो दोन्ही डोंगर क्रॉस केल्यानंतर आपल्याला भीमाशंकरला जायला भेटतं. सो एकंदरीत प्रवास आपला एकदम मस्त आणि नयनरम्य प्रवास असतो. तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा. आणि आमचे ते मित्र सगळे आता बिझी आहेत फोटोग्राफीमध्ये. त्यांना आता कालचं राहिलं होतं शूट करायचं. आता चालू होतं शूटांचं चालायचंच. ओके सो खूप फोटोशूट झाले तर आता मला निघायला पाहिजे. आणखी यांचं फोटोशूट काय होत थांबत नाही आहे. ना थांबलं तर आणखी बसतील मग. तर वाजलेत 4:45. आपण दादाला 4 वाजता बोलवलं होतं गावाखाली. चला तर निघूया. सो मित्रांनो फायनली आता पोहोचलो आपण खंडास विलेजच्या गावामध्ये बेस विलेजमध्ये. तिथं आपण आपली रिक्षा बोलवणार आहोत. आणि या व्हिडिओचा आपण आता एंड करूया. बट एंड करण्याआधी आपण लवकरच भेटणार आहोत आपल्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत. बापरे. सो बट यावेळी खूप मजा केली. यावेळी धमाल केली मस्त केली. यावेळी वेगळा भेटला. सो भेटू आपण लवकर नेक्स्ट वीकमध्ये. तोपर्यंत सो आता आपण थांबलो थोडंसं फ्रेश होण्यासाठी. पाणी तर आता इथे कमी आहे पण चालायचं आता थोडी ॲडजस्टमेंट करूया. सो इथं आत्ता आपला जो ट्रेक झाला तो एकदम जबरदस्त झालेला आहे. नाईट आऊट कॅम्पिंग धुके आणि पाऊस ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. सो नक्की बघा आपला व्हिडिओ.
तोपर्यंत तर आपण जाऊया आपण तरी आता आपली रिक्षा येईल थोड्या वेळात त्याला की आपण निघूया. भेटूया लवकरच नवीन ट्रेक सोबत. अपकमिंग ट्रेक आपला लवकर येणार आहे. सो आपला नेक्स्ट ट्रेक असणार राजगड. तो पण ह्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे दिनांक 26 तारखेला. ओके तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. यावेळी आपली मोठी बस करणार आहे मुलं पण जास्त आहेत तो पुन्हा मजा येणार आहे. ओके तर बाय बाय. आता जाऊया आता आपण फ्रेश झालो आहे निघूया आता आपली रिक्षा आले की बाय बाय.